मित्रांनो, आपण समोरच बघतोय एक चांगली प्रेक्षणीय बिंजोड होती. आपला आंबेगावचा सुंदर तसेच समाजसेवक संतोष शेठ तोडकर यांचा सुंदर एक प्रेक्षणीय बिंजोड झाली आणि नक्कीच आपल्या सुंदरनी एक चांगली गाडीने गुलाल घेतला. विशालदाशी बोला. विशाल दादा नमस्कार. नमस्कार. दादा काय सांगाल, आज संतोष शेठ तोडकर यांच्या दावणीला आज सुंदर बघायला भेटतं आणि सुंदर असा पल जसं आपण अगोदर बघायचो आदत वयापासून ज्या सुंदरने धुमाकूळ घातला तो सुंदर आज आपल्या दावणीला आलाय आणि अजूनपर्यंत त्याच धमकीने पलतोय. काय सांगाल? सुंदरचा पल आहे हरणी आरावरती बोलतात त्याला. हरणी आरा पल आहे म्हणून असा वरती मान करून हरणी आरका बोलतं. आणि सुंदर आता याचं म्हणजे असा का बैल वडकीच्या मैदानात होता. शेटनी सांगितलं का मुंबईला बैल आणायचा आहे. तर आम्ही शिवादादा म्हात्रे आधी आम्ही ठरवला का रविवारी आपल्या जवळ मैदान उसडण्याला नियोजन करायचं होता. तर ते बोलले, शेठ बोलले करा बोलतो तुमच्या ह्याच्यात ना बैल पालवा असं शेठने सांगितलं. मग आम्ही बैल पालवाचा निर्णय घेतला. दादा शेठ बद्दल सांगायचं तर शेठ एकदम दिलदार मनाचा राजा माणूस आणि म्हणजे समाजसेवेमध्ये रुजलेले व्यक्तिमत्व. त्यांना बैलगाडा क्षेत्रामध्ये त्यांना रस आहे, पण ते आता सध्या आपल्याला बघायला नाही भेटत बैलगाडा क्षेत्रामध्ये. काय सांगाल? तर शेठला समाजसेवेचा आवड आहे आणि शेठला शर्ती क्षेत्रामध्ये यायला तेवढा टाइम नाही भेटत. शेठ कवचित म्हणजे कवचित वर्षातून 3 ते 4 वेळेला मैदानात येतात. आणि आत्ता पण श्रीनाथ केसरी मैदानाला गेले होते आणि संभाजीनगरला आता मैदान झालं तेव्हा पण गेले होते. दादा बघा, आज एवढं मोठा नंदी आपल्या दावणीला आलाय. खरोखर म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं, कारण का आपण आता बघितलं वर्ष 1.5 वर्ष बैल पळाला नव्हता. काय सांगाल? आता ते जरा बैलाचा प्रॉब्लेम चालू होता, तो विषय झाला मागे, बरोबर. ते थांबला होता. पण शेटनी बोलणं करून आणि बैल पालवाचा निर्णय घेतला आणि बैल संभाजीनगरला पहिल्याच मैदानाला पळवला. त्या बैलाने 1 नंबर केला ना. बाकीच्या इतर ठिकाणी बैल गट काढून सेमीला वगैरे गाडी 2-2 नंबरला उतरली होती आता पण. दादा बघा, बैल थांबल्याच्या नंतर बैलामध्ये बरेचसे चेंजेस येतात, पण बैलाकडे बघता वाटत नाही की बैल थांबलेला. आणि त्याच्या मागे मला तर वाटतं पोरांची मेहनत तेवढी असेल, कारण का बैल तेवढं फास्ट रिकव्हर करणं, परत त्याला रुटीनला आणलं, एक मोठं काम आहे. बैल वरती होता संभाजीनगरला, तिथं बैलाचा व्यायाम चालू होता. फेरे वगैरे चालू होते साईमध्ये. शेटची घरचीच गाडी पळत होती साई सुंदर. फेरे विरे काढून बैल ताई अंदाज घेतला ना. बैल अंदाज घेतला ना, पहिल्याच मैदानाला ताई गटाला पळवलं ना. बैलाने 1 नंबर केला ना. बैलाने दाखवला का मी जरी थांबलेलो होतो त्याच पद्धतीनं पुन्हा मैदान सुरू केल्याबद्दल तोच दारावर घेऊन बैल पुन्हा पळाला. दादा या बैलाकडे बघता काय वाटतं? आदत वयामध्ये आपण नेहमी बघायचो की खरोखर एक चांगला नंदी आणि आपल्या मुंबई बिंजोडला पण पलताना बघितलेला. काय सांगताय? आदत मध्ये बैलाने भरपूर म्हणजे रणजित सरांकडे होता तेव्हा भरपूर सरांचा नाव केलेला होता. तिथं बैल फायनली गुलालांचा मानकरी झाला. त्याही स्वतः पालवाला आणला होता मुंबईला. इथं मुंबईला पण पळाला होता. मुंबईला पण शर्यती जिंकून गेलेला होता. 100%. दादा बघा, मी तुम्हाला नेहमी बघितलेलं आपले स्वर्गीय पंढरीशी शेठ फडके म्हणजे आपले आपण सोबत नेहमी तुमचा एक पाहुणचार बोला किंवा मित्रमंडळी सोबत तुम्हाला बघितलेलं. मागच्या वेळेस पण आपले स्वर्गीय निंबाळकर सर आपले स्वर्गीय पंढरी शेठ फडके यांना पण भेटलेलं होतं. एक चांगला एक आनंदाचा क्षण होता. आणि आता दोन्ही आपल्याला जे मोठे गाडा मला घेत ते आपल्यामध्ये नाहीयेत, पण त्यांचा नंदी एक तुमच्या हातामध्ये आहे. काय सांगाल? सर्वात प्रथम माझे प्रेरणास्थान आधारस्तंभ स्वर्गवासी पंडित शेठ फडके यांना भावपूर्ण श्रद्धांजली व रणजित सर निंबाळकर यांना पण भावपूर्ण श्रद्धांजली. हे शेठचा सांगण्याचा म्हणजे असा सत्य का शेठचं नाव पुसणं हे अख्ख्या अखंड महाराष्ट्रामध्ये तर सोडा बाहेर पण कोणाला जमणार नाही पण शेठचं नाव पुसणं. नक्कीच. काय सांगाल शेठ बद्दल? कारण का शेठ म्हणजे दिलदार मनाचा राजा माणूस. जिथे जिथे जाईल ना, शेठने एक वेगळीच छाप आपली सोडली आपल्या चांगुलपणाने किंवा आपल्या एखाद्या या शर्यती क्षेत्रामध्ये जे कोणी आनंदाचे क्षण दिले त्याच्यामध्ये. काय सांगाल शेठ बद्दल? कारण का शेठ बद्दल सांगावं तेवढं कमी. या क्षेत्रामध्ये शेठला जवळून कोणी बघितलं असेल त्यांच्या मुलांच्या व्यतिरिक्त तर तुम्ही आहात. शेठची माझी 12 वर्षाची दोस्ती. शेठचा आणि माझा असं होतं का रोज फोन तर असायचे, पण कधी काली तर असा फोन जरी झाला तर शेठ बोलायचे का विशाल ऑफिसला ये किंवा घरी ये. आमचं शेठचं भेटणं रोजचं कॉन्टॅक्ट चालू असायचा. शेठची माझी एकदम अशी जवळची दोस्ती होती.
आणि शेठचं शर्यती क्षेत्रामध्ये असं होता का शेठ बोलला दे का उजवीला किती नाव आहेत तर आपण बोललो 5, आपलं नाव डावीला द्या. वा. शेठचा असा होता. हा. आणि त्यावेळी म्हणजे शेठच्या वेळी असं होता का एक कमिटी आपली रायगड ठाणा पालघर कमिटी, त्यांचा नियम नव्हते म्हणजे नियमावली नव्हती तेव्हा का 2 गोंड्यांच्या वरच नाव होता. शेठच्या वेळी ओपन होता. ओपन नाव तर किती? शेठ काय सांगायचा जर एक कोणाचं नाव असं 4 गोंड्यांच्या तर आपला 5 गोंड्यांच्या त्यांचा उजवीला नाव आपला डावीला नाव द्या. वा. असं सांगायचं म्हणजे प्रेक्षकांची मन जिंकायचं शेठ 100%. असं. आता सरांची आणि आपांची पण एक भेट झालेली, झाली होती थोडक्यात फार सांगा ना काय? शेठची भेट त्यांनी म्हणजे निंबाळकर सर इथं पण आले होते. इथं 26 जानेवारी देसाईला मैदान होता तेव्हा पण शेठ आले होते आणि शेठच्या सोबत आम्ही होतो तेव्हा सर भेटून गेले होते आणि सर स्वतः फार्म हाऊसला शेठ गेले होते तेव्हा सरांनी भेट घेतली होती शेठची. दादा बघा, सुंदर आणखी एवढ्या स्पीडने पडलाय तर कुठं ना कुठं सरांचा पण आशीर्वाद लागलाय. एक नंदी आपल्या पण दावणीला एवढा चांगला नंदी आलाय, आज कसं वाटतंय? कारण का त्यांच्याच आशीर्वादाने कुठेतरी आपल्याला पण नंदी भेटलाय. आता कसं आला म्हणजे आजच्या शर्यतीचा उत्न टिटवालावाल्यांचा नाव होता व्हॉट्सअपला, त्यांना आम्ही विचारला का असा संतोष शेठ तोडकर यांचा सुंदर आहे शर्यतकार. ते पण त्यांना पण भारी वाटलं का कुठेतरी आपण पण 1 नंबरच्या बैलाशी शर्यत करायला भेटते येत आपले. तर ते पटकन बोलले थोड्या वेळात तुम्हाला सांगतो ना, ताई फोन केला का आपण शर्यत करू म्हणून मैत्रीपूर्ण. तर ती शर्यत जमवली. दादा सुंदरचा स्पीड बघता काय वाटला तुम्हाला? आता अनिल शेठ भाग्यवान हे माझं एकदम म्हणजे चांगलंच हे संबंधात आहेत ना. त्यांचा सुंदरचं मी 6 नियोजन केले आणि 6च्या 6 गुलाल त्यांना घेऊन दिलेले आहेत मी सुंदरला. नक्कीच दादा, आज या सुंदरचा म्हणजे आपला संतोष शेट्टी यांच्या सुंदरचा पण नियोजन कुठं कुठं तुमच्या खांद्यावर पण असतं. चांगलं वाटतंय की एक मुंबईचा गाडा मालक म्हणून एवढं चांगलं नियोजन करताय तुम्ही. माणसाचा म्हणजे आपला प्रामाणिकपणा आणि जो संतोष शेठचा शिवा शेठ म्हात्रे आधी यांचा विश्वास आहे जो आपल्यावर, तो विश्वास जपण्याचं काम माझं असतं. शेठने एवढा मोठा नियोजन आपल्याकडे दिलं, ही आपली पण एक कुठेतरी जबाबदारी आहे ना. त्याही आपला जो विश्वास ठेवला त्याबद्दल संतोष शेठ तोडकर व त्यांचे सहकारी सर्व आदी म्हात्रे, शिवादादा व पूर्ण नारायणगाव यांचा आभार मानतो मी. का त्यांनी एवढं मोठं माझ्याकडे नियोजन दिलं आणि त्यांना गुलाल प्राप्त करून दिलं, त्याबद्दल त्यांचे आभार आहे. दादा जास्त वेळ नाही घेणार बघा, आज सुंदर आज संतोष दादा यांच्या दावणीवरती आहे, पण त्याच्यावरती प्रेम करणारे अखंड महाराष्ट्रातून आहेत. कारण का घाटावर त्यांनी जेव्हा सरांच्या दावणीला होता तेव्हा खूप सारा नाव केलेलं आहे आणि आज देखील तो मुंबई बिनजोडला येऊन त्याचप्रमाणे नाव करतो, म्हणजे एक आनंद देखील वेगळा आहे. कसं वाटतंय आज खरोखर एवढा चांगला नंदी पुन्हा एकदा त्याच धमकेने आणि त्याच जोशाने पळायला लागलाय? आता आज अचानक सुंदरची शर्यत जमलेली बघून पब्लिक एकदम खुश झाली होती. जेव्हा बैल आम्ही काढला तर सर्व पब्लिक व्हिडिओ काढायला फोटो काढायला येत होते. पाठी सुंदर कधी आला असं विचारत होते. आणि बैल आज आल्याबद्दल बैलची शर्यत म्हणजे सुंदरची शर्यत सुटस्तोपर्यंत पब्लिक तशीच थांबली होती ना. जेव्हा सुंदरची गाडी सुटली जो जल्लोष म्हणजे जोरात आवाज द्यायला लागले पब्लिक, बरोबर, तर म्हणजे जुनी आठवण आली सरांच्या वेळची. दादा बघा अड्डा ना संपूर्ण, मला तरी वाटतं आज मोस्टली एवढी गर्दी नसते, आज जाम गर्दी होती. त्याच्या प्लस जे सुंदरची शर्यत बघायची होती त्यासाठी रात्र होईपर्यंत थांबलेली, लेट झालेली शर्यत, पण शेवटी गुलाल भेटला. पब्लिक सारखे म्हणजे जे प्रेक्षक आहेत आपले मित्र ते सारखं विचारत विशाल कधी शर्यत होईल, कधी शर्यत होईल, किती टाइम आहे, किती गाड्या आहेत, एवढा टाइम झाला तर बरं वेट होईल शर्यत करताना. संध्याकाळी खालक पडायच्या वेळी झाली शर्यत ना. उसाटणा कमिटीचं आयोजन 1 नंबर भारी असतं. त्यांचं नियोजन म्हणजे पद्धतशीर असतं. त्यांचं अड्ड्याला कधीच म्हणजे असा कुठल्याच प्रकारचा कोण नाव पण ठेवू शकत ना, असं त्यांचं मैदान पारदर्शक असतं. नक्कीच दादा, आता बघा चांगले मैदान पडलेले आहेत. पुसेगाव हिंदी केसरी पडलाय, तसंच आपला 31 तारखेला बोनोलीचा मैदान पडलाय बिनजोडचा. काय सांगाल, कसं काय नियोजन करताय सुंदरचं? आता ते 3 फेऱ्यांचं नियोजन मी नाही करत कधी, ते शेट करतील आणि त्यांचे हे सगळं सहकारी आहेत ते बैलासोबत असतात आदिविधी ते करतात. शेटनी सांगितलं का ते बैल घेऊन जाते. मुंबईला बिनजोडला आला का शिवादादा म्हात्रे आधी आम्ही सर्वजण त्याचं नियोजन बिनजोडचं 100% करणार. शेट जाणार आहे का पुसेगावला? जाणार आहे. मित्रांनो एक अशा अपेक्षा लागलेल्या असतात, कारण का घाटावरती असो किंवा मुंबईमध्ये असो या नंदीचे चाहते खूप सारे आहेत. प्रत्येक जण बोलायचा कुठेतरी हा नंदी आपल्याला पलताना मैदानामध्ये बघायला भेटला पाहिजे आणि शेवटी त्या प्रेक्षकांची इच्छा देखील पूर्ण झाली. या महादेवाचे नंदी
पुन्हा एकदा त्याच जोमाने आणि त्याच जोशाने पलताना बघायला भेटला. एक बोनोलीचं म्हणजे दादा कसं काय असणार आहे येणाऱ्या कालामध्ये आपल्याला बिनजोडला येता जाता बघायला भेटेल का सुंदरला? 100% मुंबईला बैल इथं आधीच इथं असेल तेव्हा बिंदोडला 100% बैल दिसणार. दादा आज आपला साई पण तेवढाच नाव करतोय आणि छोटा साई बरेचसे असे नंदी घडवताय तुम्ही, टॉपला जाताय. संतोष शेठ तोडकर यांचं नाव काय सांगाल? आता शेटची बैला पण शेटची स्वतः पारख असते. शेट नामांकित बैलांची खरेदी करतो शेट स्वतः आणि नियोजन पद्धतशीर झालं का असते असते बैल पण दाखवतात का आमच्यात पण पलाची हिंमत आहे आणि शेटचं नाव आम्ही पण पुढे न्यायचा प्रयत्न करतो आणि शेटचे नंदी पण पुढे न्यायचं काम करतात. 100%. आणि तसेच आपला दादा सरकारचं नाव सर्जा म्हणजे एक टॉपचा विषय आता बघायला भेटतं. सर्जाकडे बघता काय वाटतंय सांगा? सर्जाकडे बघितलं आम्हाला शेटचीच आठवण येतो मला दर फेरीला. शेट असतं तर म्हणजे सर्जाच्या ह्याच्या वेगळंच हे असतं. दादा मला तरी वाटतं आता अंगाला काटा आला, शेट असते ना तर ते सर्जाला बघता एक वेगळाच आनंद असा. आणि मला तरी वाटतं मुंबई बिनजोड मध्ये ना ज्या अशा भल्या मोठ्या गाड्या किंवा एक चांगल्या चांगल्या आनंद देण्याचा किंवा चांगल्या चांगल्या गाड्या खेळण्याचा प्रयत्न असतो शेटचा. काय सांगाल सर्जाकडे बघता काय वाटतं म्हणजे शेट असते तर काय झालं असतं? शेट असते तर 100% बैल आज पण असतं. शेट असतं तर 100%. शेटनी मुंबईला सर्जा जसं म्हणजे खरेदी केला ज्यांना नंबर केले वरती जसं मुंबईला मैदान चालू झालं त्या टायमा म्हणजे त्यावेळी डायरेक्ट शेटनी बैल मुंबईला 1-2दा घेऊन वरती पण गेले असतात. चालेल दादा, शुभेच्छा तुम्हाला. असंच गुलाल घेत राहा. शेठचं नाव झालं संतोष शेठचं नाव असंच उंचावर नेत राहा. शुभेच्छा दादा तुम्हाला. 100% धन्यवाद.